काढलेलं हे गरम मसाले वड्यामध्ये टाकायचे. सगळा पुदिना आता काढून घेतलाय आणि इथे चाललंय कामं चालू आहेत आज जोरदार आमच्याकडे. नाश्ता करून झालाय सगळ्यांचा. माझं बच्चा कुठं गेलं ग माझी छोना तो भूज आला माझ्यावर. लांब नाही जायचा, लांब जायचं नाही, बुवा बाहेर जायचं नाही, इथेच खेळा आपल्या आड्यात जाऊ नका लांब कुठे. तिकडे लांब नको जाऊ. नाही ते वाळू मध्ये बसले, वाळू बसले जाऊन घरासमोर. गरम पण होते ना. हे लांब जाऊ नको वाग्या. तिकडे गेलं त्या साईडला वाग्या तिकडे गेलं. पक्ष्यांचे आवाज. तांदूळ संपले डब्यातले ते आणायला हवे. चला फुलं काढून घेते. किती मोगरा बघा फुललेला आहे. हल्ली मी तुम्हाला रोज आता व्हिडिओमध्ये मोगरा दाखवणार फुललेला. हे बाई ते पण बघा. आणि सगळीकडे असा मस्त असा सुगंध मोगऱ्याचा बघायला छान वाटतो. हा मोगरा खूप सुंदर आहे आणि ह्याचा पण सुगंध ना खूप छान आहे. बट मोगरा हा मला खूप आवडतो. सकाळी उठल्या उठल्या फुलं काढून घेते. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईने सांगितलं की इतक्या लवकर फुलं का काढते म्हणून. त्याचं कारण पण तुम्हाला सांगते. सकाळी फुलं काढायला बरं वाटतं आणि एकदा ऊन आलं ना किंवा बाहेर पडणं नको वाटतं. मग त्याच्यामुळे सकाळी उठायचं आणि पहिला आधी फुलं जमवून घ्यायची आणि मग बाकीचं काम. छोटी छोटी कामं असतात ना आवडीची. सकाळी उठल्या उठल्या पहिला आवडीची कामं करायची, मग आपला दिवस कसा चांगला जातो. बघा किती छान मोगरा आहे ना. काढून घेते मी सगळं आता. हा बघा इतका मोगरा निघाला आहे आपल्या बागेतला. चाफ्याची फुलं आणि जास्वंदी. हे थोड्या वेळाने ऊन येईल ते, त्याच्यामुळे बाहेर नाही ठेवत. छान वाटतं ना बघायला. रंग बघा लाल रंग एकदम खोलून दिसतोय. वातावरण ढगाळ जरी असलं ना तरी काही पाऊस काय पडणार असं वाटत नाही. काल पण असंच वातावरण होतं ना. आजच्या वातावरणात कालच्या वातावरणात लय फरक आहे. हवा आहे थंडगार. हा मांडव कधी उचलायचा पडलेला तो वाला समोरचा. संध्याकाळचं करायला पाहिजे ना. वेलीच्या काड्या कापून टाकायला लागतील ना त्या. कापायच्या कशाला वेली. मग तुटणारच आहेत त्या. हा मग कटिंग करून पण नवीन रुजतील ना त्या तिथंच. नवीन वेली लावायला नको. तसं नाही, त्या कटिंग करायच्या आणि तिथल्या त्या परत त्याला फुटवे फुटतील मग असं करायचं. हां पाऊस पडला ना की छान होतील त्या. लगेच म्हणजे वाढ होईल लगेच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर कालच्या व्हिडिओच्या 2-4 कमेंटचा रिप्लाय मी देते. म्हणजे एका ताईने असं विचारलं होतं की आता पावसाला सुरुवात होते, तुमची अजून काय तयारी झाली नाही का, म्हणजे बागेतलं काम वगैरे, लाकडांची जमवाजमव, शेण वगैरे सगळं. तर सगळं झालेलं आहे आमचं. म्हणजे लाकडं वगैरे पण भरपूर आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे आता काय जमा नाही करायचे. भरपूर आहे ना आपल्याकडे. हां आणि आजूबाजूला पण भरपूर लाकडं पडलेली आहेत आमच्याकडे. आता एवढी लाकडं आहेत. हां खूप आहेत त्याच्यामुळे फारशी अशी काही चिंता नाही आहे. म्हणजे माच आपला कसा रचून झालेला आहे. फक्त आपल्या आड्यामध्ये कुठे कुठे लाकडं पडलेत ना ती जमा करून फक्त त्या माचावरती टाकायचेत. शेण पण आपल्याकडे भरपूर आहे. मागे आम्ही जमा करून आणलं होतं ना, शेण पण भरपूर आहे. म्हणजे जवळजवळ 2-3 गोणी शेण आहे आपल्याकडे झाडांसाठी. त्याच्यामुळे शेणाची पण काही चिंता नाही आहे. म्हणजे सगळी तयारी आपण आधीपासूनच केलेली आहे. आणि आता हे साफसफाईचं म्हणजे आता हे जिकडे जिकडे बघा काय काय पडलेलं आहे ना. आता आपलं घराचं बघा बांधकाम चालू होतं, म्हणजे अजून पण चालू आहे आपल्याकडे. छोटं मोठं काम काही नाही काय चाललेलं आहे. तर ते कचरा वगैरे कसा सगळा जमा करून ठेवला, अजून काय जाळला नाही आहे आम्ही. सगळं एकत्र करून ठेवतो आणि मग बघायचं कुठे हिरवं गवत बिवत आहे आणि त्या ठिकाणी टाकून मग आम्ही कसं जाळून घेतो. आता हे केळीच्या इथे पण कसं अजून साफ करायचं आहे. फक्त केळी तोडल्या आहेत, अजून काय कसं पूर्णपणे अजून काही झाडून बिडून घेतलेलं नाही आहे. ते करायचं आहे, पण ते करू आपण सावकाश सावकाश. खत म्हणून हे कसं खताचं होईल. पण आजूबाजूला कसं साफ करायचं आहे. सध्या मला थोडासा वेळ कमी आहे ना. आता हे झाडा विडायचं काम असतं ना ते मी करते, पण सध्या आपलं मसाल्याचं पण बघा अजून काम चालू आहे. आत्ता मी घेतलं आहे भाजायला. हे बघा कुणालच्या मला ना चूल पेटून देतात.
कारण ते कसे लवकर पेटवतात चूल. मला थोडासा वेळ जातो चूल पेटवायला. आपलं वड्याचं आणि कुळथाचं पीठ आणि त्याची ऑर्डर बाकी आहे. म्हणजे आता नवीन ऑर्डर आलेले आहेत, तर 10व्या बॅचची सुरुवात. त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता ते मी ना करायला घेतलेलं आहे. आणि मसालासुद्धा आपल्याला पुन्हा आता तयार करायचा आहे. म्हणजे आता 9व्या बॅचचा मसाला संपला सगळा बनवलेला. जास्त प्रमाणात केला होता तरी पण तो सगळा संपला आणि आता पुन्हा ऑर्डर केले आलेले आहेत. त्याच्यामुळे सगळं मसाल्याचं आता ते पण रेडी करायचं आहे. म्हणजे ते काम पण चाललं आहे, बागेतलं पण काम चाललं आहे. एवढंच आहे की शूटिंग करून तुमच्याशी शेअर करता येत नाही, कारण मी त्यावेळेस जरा कामामध्ये असते माझ्या. म्हणजे जेव्हा कुणाला जेव्हा करतात ना काम त्यावेळेस. पण आता ते करतील ना आज बागेतलं, ते पण मी शेअर करीन तुमच्याशी. आज म्हणजे कुणाला पण सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे थोडंफार आपलं बागेतलं काम पण चाललेलं आहे. आता समोर बघा तुम्हाला ते चहाची पाट वगैरे दिसतं, ते पण आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे. आणि हे सगळं मांडव वगैरे पण सगळं क्लीन करायचं. आता आत्ता नाही झालं तर संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल ना त्या पद्धतीने सगळं चालतं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस पण कामं आपली चाललेली असतात. एवढं की शूटिंग नाही होत, हा प्रकार आहे. चला तुम्हाला आता हे दाखवते, वड्यांचं दाखवते. हे सगळं काढलेलं आहे ना ते ऑर्डरचं. मसाला पण रेडी करायचा आहे. मसाला आता मला असं वाटतं की ह्या आठवड्यात म्हणजे लवकरात लवकर करायचं आहे. मिरची म्हणजे सगळं मटेरियल आपल्याकडे आणलेलं आहे, फक्त म्हणजे मिरचीला जरा फक्त ऊन दाखवायचं आहे. आणि थोडीशी मिरची फक्त आपली साफ करायची बाकी आहे. आणि मग पटापट ते मसाल्याचं करणं, कारण या पावसाचं काही खरं नाही आहे, त्याच्यामुळे लवकर लवकर करायचं आहे. चूल पेटलेली आहे. पेटली चूल? त्यामुळे काय आहे, आता तुम्ही तुमचं काम सुरू करा. नाही करते मी. हे बघा हे सगळं आता आपण काढलेलं आहे. हे गरम मसाले वड्यामध्ये टाकायचे. आणि हे पण बघा धणे वगैरे काढलेत ना, हे कोळी तिथे भाजायचे. ते थोडंसं वड्यांचं काढलेलं आहे. आता काय जास्त प्रमाणात नाही बनवणार आहे, थोडंसंच मी पीठही तयार करणार आहे. ऑर्डर जितकी ऑर्डर आहे तितकंच मी तयार करते. इथे बघा आता चूल पण पेटले. आणि थोडीशी लाकडं बघा इथे आणून ठेवली होती, हे पण सगळं जरा व्यवस्थित करायचं आहे. त्याची इमर्जन्सीमध्ये पाऊस पडला ना तेव्हा आणून इथे टाकलेली आहेत असं. चला चूल पेटली, करूया पटपट. हे बघा आपलं वड्याचं झालं आहे. आता बऱ्यापैकी गार पण झालं आहे, पण अजून म्हटलं पूर्ण गार होऊ देत. आणि हे कुळीत आहेत ना ते खूप अजून गरम आहेत, ते अजून भरडायचे आहेत. ते पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये भरडून घेणार. आणि मग संध्याकाळच्या वेळेस मग म्हणजे भरडून संध्याकाळीच घेणार आहे. आणि मग चक्कीला लावणार आहे. आणि हे आपल्याला कुळीत मी टाकायचं आहे. पूर्णपणे गार व्हायला पाहिजे. चला आता हे एक काम झालं मोठं. पुदिन्याचं काय करायचं तुला? पुदिना हा भरपूर वाढलाय ना, तो कमी करायचा आहे, समजलं का? जा ते खुरपं घेऊन ये पटकन. हा किती वाढलाय, जेवढा होईल तेवढा घरात दे आणि थोडासा ठेवायचा. आणि पावसातनं आता पाणी लागलं की ते बरोबर असं म्हणजे भरपूर असं भरभर वाढत जाईल. हे बघा किती येते. आणि मग इथे वावरताना कशी भीती वाटते ना, त्याच्यामुळे हा पुदिना आता जरा कमी करायचा आहे. परत हे केळीच्या इकडचं, ही केळी पण इकडची तोडायला पाहिजे. हे साईडचे बारके बारके ते ठोंबे आहेत ते. ठेवायचेच नाही. आता हे जरा साफ करून घेतो. इथे इथे एवढं गवत कसलं आलं काय माहिती. जरा पाणी मिळालं ना का नुसतं सगळं हे होऊन जातं बघा. हां चला हे बघा कसं वाढलं आहे सगळं. ते घोटवेल वगैरे सगळं घराजवळच आहे, त्याच्यामुळे हे जरा साफ करायचं आहे. कारण घराजवळ असं हिरवळ ठेवायची नसते, जास्त अशी नाही ठेवायची. त्याच्यामुळे हा पुदिना आता आपण आहे ना अर्धा सगळा काढून घेऊया. आणि फक्त थोडासा फक्त ठेवणार इथे, जास्त नको. आता हे जे मातीचे ढिगारे आहेत ते सगळी माती जाणार आहे झाडांना. त्याच्यामध्ये आत्ता काय आपण उचलू शकत नाही, पण जेव्हा आपण झाडांना खत पाणी करणार ना त्यावेळेस ही माती आहे ना ती सगळी वापरली जाईल. चला ते येतात दोघंजणं. हा पुदिना जेवढा निघेल ना तो इथे जमा करून ठेवा. म्हणजे आता खेचतोय ना. हां नाही नाही चालेल, मी नंतरला घेईन साफ करून. मग तो आहे ना सुकवू शकतो आपण. हां किती बघा वाढलंय ना, त्याच्यामुळे आता हे जरा साफ करून घेते. नाही पुदिना सगळा इथेच ठेव, नंतर मी ते काढून आहे ना घेईन, तो सुकवायचा त्याला. हे बघा किती हे सगळं. त्या बारीक बारीक पण केळी आल्या आहेत ना, ही बघा ही केळी आपली कोसळले ना, ही जरा उचलून जरा फक्त साईडला करायची. तर उभा करून पण तो राहणार नाही केळीचा घड, मध्येच हे पेचला आहे. त्याशी पाऊस पडला ना त्यावेळी असं झालेलं आहे ते, त्याच्यामुळे. कढीपत्त्याचे झाडं बघ इथं किती आलेत ते. तर आत्ता बघा मी आलेली आहे किचनमध्ये. माझं आता मी किचनच्या कामाला सुरुवात केलेली आहे.
बागेमध्ये कुणाल आणि कुणालचे बाबा यांचं काम चालू आहे. आता नाश्ता वगैरे बनवते. मी पण जर का गेले ना काम करायला आता की त्यांच्या मग नाश्त्याचे कसे म्हणजे अडचण येईल, भूक लागते ना बागेमध्ये काम करून करून. त्याच्यामुळे पटकन मी आता वाघ्या शेरू यांचं बनवते आधी आणि मग आमच्या सगळ्यांचा नाश्ता बनवते. आणि त्याच्यानंतर समोर बघा सगळा म्हणजे कचरा काढून फेकलेला आहे. म्हणजे जे जुने बॉक्स वगैरे होते ना त्याशी मी खेळीच्या इकडे साफ करून तिकडे टाकून ठेवलं आहे. ते जाळायचे बाकी आहेत. जरा म्हटलं ऊन येऊ देत. आता अजून पण सावट आहे. म्हणजे मगाशी थोडंसं ऊन आलं होतं पण आत्ता पुन्हा ते सावटसारखं आहे. म्हणजे ऊन आलं ना की लगेच ते काडी टाकून द्यायची. तो कचरा आहे ना तो पण जाळून होईल. मग तर अशा पद्धतीने बघा थोडं थोडं आपलं बागेतलं काम ते पण चालू आहे. परत आपलं मसाल्याचं ते पण चालू आहे. आणि आता आपलं घराचं बांधकाम जे सध्या 2 दिवसाने बंद होतं. बंद म्हणजे काय ते लादीला पाणी बिणी घालायचं असतं ना तर 2-3 दिवस जरा पाणी घालून ठेवलं होतं. आणि आता ते कामगार पण आता आलेले आहेत. ते व्हाईट सिमेंट वगैरे बघा असतं ना फिनिशिंगचं काम बाकी आहे ना त्याच्यामुळे आता त्यांचं 1 दिवसाचं काम आहे ते आता आलेलं आहे ते पण करायचं आहे. आणि तिथे पण थोडंसं आपल्याला कसं लक्ष द्यावं लागतं. मग आपण जर का लक्ष नाही दिलं ना मग ते काम कसं व्यवस्थित करत नाही. तर अशा पद्धतीने चारही बाजूनी सगळं कामं घेणे घर आपले चालत थोडी थोडी जसं जमेल त्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. असं चला आता मी पहिला ना नाश्ता बनवते कारण भूक लागली आता सगळ्यांना. तर नाश्ता बघा बनवायला तर सुरुवात केली मी. आज काही रेसिपी वगैरे दाखवत नाही आहे कारण खूप काम आहे आज आमच्याकडे त्याच्यामुळे. तर हे पटकन आता मी ना काय म्हणतात मालपोहे बनवायला घेतलेत आणि साखर घालूनच करते मी कारण गूळ किसायला पण वेळ नाही माझ्याकडे. गूळ आहे घरामध्ये तर मी साखर टाकून करते आणि साखरवाला पण आवडतं सगळ्यांना. हे बघा हे एक करून झालेलं आहे. आता म्हटलं नाश्ता काय बनवायचा झटपट तर म्हटलं पोहे म्हणजे आवडणार नाही. हे कसं जरा पोटभरीचा होतो ना नाश्ता. पोहे काय जास्त आवडीने खाल्ले जात नाही त्याच्यामुळे म्हटलं आता हे बनवते. आणि छान लागतात चवीला आवडतात आमच्याकडे. पहिली गोष्ट तर काय आवडतात. गव्हाचं पीठ वगैरे घेऊन केलेलं आहे. नाश्ता बनवताच तुम्हाला मी थोडंसं बाहेरचं काम पण दाखवते किती झालं आहे ते. हे बघा हा सगळा पुदिना आता काढून घेतला आहे आणि इथे चाललं आहे काम. हे बऱ्यापैकी साफ झालं. आता हा पुदिना परत इथे रुजणार कारण ते मुळं असतात ना थोडाफार ठेवलेलं आहे. म्हणजे बस झालं आपल्याला. कुणाल ही माती पण तिथेच टाक. कुणालने एकदम छान प्रकारे केलं आहे साफ. आणि कुणालचे बाबा तिकडे गेलेत. ते बाहेरच्या साईडला पण 2-4 झाडं ना आतमध्ये आडत आली तिथे तोडायची होती. आणि तिथे कुठेतरी एक रानभाजी आलेली आहे. शेवळा नाव ना हां शेवळा रानभाजी तिथे उगवून आलेली आहे. तर ते आता ते शोधतायत ते काढतायत त्यांना ती खायची आहे भाजी. बघा ही शेवळा भाजी आपल्या आड्याच्या इथे आलेली आहे. तर कुणालच्या जेव्हा लक्ष गेलं तर ते म्हणाले की मी काढून आणतो आपण बनवूया थोडीशी. आणि जेव्हा पाऊस पडून जातो ना पहिला पाऊस त्यावेळेस हा शेवळा की नाही बाहेर येतो आणि हा फुलायच्या आधी ह्याची भाजी करून खायची. एकदा हा फुलला ना मग ती भाजी खात नाही. खूप घाण वास येतो मग ह्या फुलाचा. बघा हा आहे ना हा कटिंग करून घ्यायचा. ते आता देतील कुणाल जेव्हा कट करून. ते बघा तिकडे आहेत ती गाडी आली ना म्हणून थांबलेत ते. हे बघा हे दोघंजणं बघा हां मस्ती चालली त्यांची. ए चला घरात. थोडंसं तुम्हाला शेरूचं दाखवते. हां शेरूला आता ना हा पी बेटा पी पी पी. त्याला असं घट्ट ताक दिलं आहे जरा दही टाकलं त्यात थोडं पाणी टाकलं. डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्याला पातळ पातळ खायला द्या 1-3-4 दिवस तरी. त्याच्यामुळे असं जास्त असं जाडसर काय देत नाही. पातळ पातळच खाणं त्याचं चालू आहे सध्या लिक्विडमध्ये सगळं असं खातोय. वाघ्या दाखवते वाघ्या बोका. त्याला दिलं आहे पण त्याला खायचं नाही. हा बघा काय हवं तुला चिकन खायचं हां हे पी ना बाबा. हे पण छान आहे बघा पळाला बघितलं ना. त्याला खायचं मरत नसेल ना तर खाणारच नाही. जर काय बघा त्यामुळे तर बसला तर कोपऱ्यामध्ये गेला बेडच्या खाली गेला लबाड. हां त्याला चिकन हवं आहे देते चिकन आहे आपल्याकडे. हे म्हटलं आधी मला नाश्त्याचं होऊ देत ना. हे काय चाललं आहे आपलं चारही कामं एकदम चालली असतात. चला पुढचं काम. कोळीत बघा भरडून घेतले आणि त्याची सालं अशी काढलेली ती फेकून देते आता. हवे ती मोठीवाली घे. हे बघ ही पिशवी. हां मिरची जरा सुकत घालायची आहे. दुसरी पण आहे पण आधी तिथं घाल. ही साफ करायची बाकी आहे ना. आता हलका हलका बघा ऊन आलं आहे. त्यांना म्हटलं जरा मिरची सुकत घाला. कामं चालू आहेत आज जोरदार आमच्याकडे. नाश्ता करून झाला आहे सगळ्यांचा.
आणि आता ही सालं आहेत ना ती टाकते झाडामध्ये, खत म्हणून ह्याचा वापर होईल. चिक्कूच्या झाडात घालते. हे बॉक्स कधी जाळायचे? बॉक्स संध्याकाळी घेऊया ना, आता नको ना. हे 2 तास जरी ऊन लागलं ना तरी बस झालं. ती मिरची जरा नरम पडले मिरची, त्याच्यामुळे फक्त जरा ऊन दाखवायचं. कुणाही लाकडं सगळे उचल आणि त्या माचावर टाक, मग संध्याकाळी तो हे टाकताना ना बरं पडेल आपल्याला. ही थोडीशीच लाकडं बघ ती आहेत ना, मग संध्याकाळी प्लास्टिक टाकून लगेच झाकून टाकायचं. मग ही पडलेली आहेत ती. हां नाही जाऊ दे सगळी माचावरच, असं प्लास्टिक टाकलं का झालं. आता ही मिरची फक्त ही 2 तास उन्हात ठेवायची, लगेच उचलून घ्यायची. ती जास्त ऊन नाही दाखवायचं आहे. आता एकीकडे मी चक्की चालू केलेली आहे, आवाज येईल चक्कीचा. वड्याचं पीठ आणि कोळीत पीठ आहे ना ते दळायचं आहे ना. वड्याचं पीठ होत आलं आहे. आता हे झालं का कोळीत पीठ घालते. दुपारच्या वेळेसच म्हणजे आता सकाळीच करायला घेतलं, कारण लाईटीचा काही भरोसा नसतो, कधी पण लाईट जाते येते. म्हणजे वातावरण असं आहे ना की काही सांगू शकत नाही. जरा ढगाळ वातावरण आलं का लगेच लाईट जाते, त्याच्यामुळे आत्ता लावून घेतलेले. आणि पिठाचं असल्यामुळे थोडंसं जरा माझं आवरायला लेट होणार, कारण सगळं पीठ होतं. कपडे सगळे आपले पिठाचे होऊन जातात, त्याच्यामुळे जरा मी थांबले. कुणालचे बाबा आता मार्केटमध्ये गेलेले आहेत. बघूया काय भाजीपाला नॉनव्हेज काहीतरी आणायला गेलेले आहेत ते. आता काय आणतात काय माहीत नाही आहे. थोडंसं जरा लेटच झालं. तर अशी बघा सगळी कामं घरातली चाललेली आहेत. सध्या खूप कामाचा लोड आहे. माझं चाललं आहे की लवकरात लवकर हे मसाल्याचं आहे ना ते आटवून घ्यायचं. आणि त्याच्यामुळे तर ही मिरची आहे ना, म्हणजे काल मी साफ करायला घेतली होती रात्री मिरची, तर थोडीशी मला अशी नरम पडलेली वाटली. आणि नरम मिरची असली ना की पटपट साफ होत नाही, वेळ जातो. आता साधारण 1 ते 1.5 तास फक्त ती उन्हामध्ये ठेवणार आहे मी, आणि लगेच मी काढून घेणार आहे. का जास्त ऊन नाही दाखवायचं आहे. म्हणजे 3 दिवस ऊन दाखवून झालेलं आहे. जास्त म्हणजे गरज नाही आहे जास्त ऊन दाखवायची. फक्त ती अशी आपल्याला मोडायला होईल ना अशा पद्धतीने फक्त तिला ऊन दाखवायचं आहे. आता लगेच थोड्या वेळाने भरून घेणार. म्हणजे माझ्या आवरायच्या आधी ना ते सगळं मिरची पण लगेच उचलून टाकेन मी, आणि तोपर्यंत चक्की पण आपली होऊन जाईल. आणि आता जेवणाची तयारी करायची, ती थोडंफार म्हटलं तयारी करून घेते. तर अशी बघा सगळी कामाची लगबग असते. म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये असं मला म्हणण्यात आलं असतं की मी फक्त बडबड करते, काम काय करत नाही. तर त्या गोष्टीचं मला ना खूप असं हसू आलं होतं मला, की भले मी बडबड जरी करत असली ना तरी पण काम मलाच करावं लागतं. घरातलं काम असतं, बागेतलं काम आहे, आपलं मसाल्याचं ना ते जास्त म्हणजे 100% समजा घरातलं काम आहे तर 70% काम मीच करते, आणि 30% काम ह्या दोघांचं असतं. आता सगळ्याच गोष्टी आपण कसं शेअर करत नाही, पण बोलतात ना घरच्या बाई माणसाला म्हणजे आता काय म्हणू, किती केलं तरी पण होतं ना कमीच असतं, असला सगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे आपण कसं कोण काही बोललं ना तरी पण चालेल, आपण आपलं काम करत राहायचं प्रामाणिकपणे. आपण म्हणजे आपल्याला स्वतःलाच माहिती असतं की आपण काय करतोय, किती करतोय ते. त्याच्यामुळे कोणाला अशी उत्तरं देण्याची मला तरी गरज भासत नाही. मला माहिती आहे आणि माझ्या देवाला माहिती आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, आणि हाच विचार मी करते. पण कधी कधी असं जास्त जेव्हा असं बोललं जातं त्यावेळेस मग बोलावं पण लागतं की घरातल्या म्हणजे 100% कामामध्ये 70% हा माझा वाटा असतो आणि 30% या दोघांचा असतो. इतकं काम असतं घरातलं, बाहेरचं वगैरे. आणि आपलं मसाल्याचं काम तर काय विचारूच नका, ते पण खूप खतरनाक काम आहे असं. त्याच्यामुळे बोलणाऱ्याचं आपण कसं तोंड पकडू शकत नाही, जसं म्हणजे मारणाऱ्याचा आपण हात पकडू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड आपण पकडू शकत नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सोडून द्यायचं. तर चला मग ताईनं आता थोड्या वेळाने दुपारच्या जेवणाची मी तयारी करते, तोपर्यंत आपली चक्की होईलच. आणि चक्कीचं काम झालं का मग आवरून घ्यायचं आणि मग बाकीचं आपलं घरातलं काम. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.